पालिका अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला रोख लागण्यात आलेला आहे। तुळजाभवानी नगर मधला रस्ता पुन्हा एकदा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले। लातूर शहरातील जय तुळजाभवानी नगर मधील 30 वर्षांपासूनचा रस्ता महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी रात्रीतून गायब केल्याची बातमी जय महाराष्ट्रने प्रसारित केली होती। याच हिवाळी अधिवेशनात सुद्धा पडसाद उमटले। त्याची दखल घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौकशीचे आदेश दिले होते। आता तुळजाभवानी नगरातील हा रस्ता तात्काळ सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने देऊन लातूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला सफराख दिली आहे। दरम्यान या सगळ्या नागरिकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अजय खोडके यांनी। लातूर शहरातल्या तुळजाभवानी नगरातील जवळपास 25 ते 30 वर्षापासूनचा एक रस्ता रात्रीतून गायब झाल्याची बातमी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने दाखवली होती। या संदर्भात या नगरातील नागरिकांनी सुद्धा त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिली होती आणि त्याचे पडसाद पावसाळी अधिवेशनामध्ये उमटले आणि राज्याचे महसूल मंत्री यांनी याची गंभीर दखल घेऊन आता जिल्हा प्रशासनाला तसे आदेश दिलेले आहेत। तुळजाभवानी नगरातला रस्ता गायब झाल्याच्या संदर्भात जय महाराष्ट्रानं बातमी केली, तुम्ही त्यावेळेस प्रतिक्रिया दिली होती। आता हा रस्ता पूर्ववत केला जातोय आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी अतिक्रमण केलं होतं ते उठवलं जाणार आहे, त्याचा आदेश आलेला आहे, काय वाटतं? आम्हाला आदेश मिळाला, खूप आनंदाची बातमी की आम्हाला रोडच झाला असं वाटतं। आम्ही चाललोच काय की असं, पण हे जितकं लवकरात लवकर तितकं लवकरात लवकर आम्हाला रोड पाडून द्यावं हे आम्हाला सांगण्याचा उद्देश आहे। कसा त्रास होत होता की हा रस्ता अचानक गायब झाला आणि बंद करण्यात आला आणि त्याच्यामुळे नागरिकांना कशी ससे होलपट व्हायची? सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्रास असा झाला की अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर इथे इंटरनॅशनल स्कूल आहेत 2 ते 3, पण आम्ही तिथून हा रस्ता बंद झाल्यामुळे तुम्ही बघू शकता मग आणखीन भिंत दिसते तुम्हाला, अगदी भिंत संपली की मोठा रस्ता आहे। तर 5 मिनिटाचं अंतर आम्हाला कमीत कमी पाऊण तास चलत जाऊन ते शाळेमध्ये सोडायला जाणं, तिथून पुन्हा मुलांना घेऊन येणं, तमांचा टाइम आणि मुलांना पण त्रास होत होता। नागरिकांच्या एवढ्या अडचणी असताना आणि त्यावेळी खरंच प्रशासनानं दुर्लक्ष केलं, परंतु आमचे जे आमदार आहेत आदरणीय अमित विलासराव देशमुख साहेब, त्यांचा सातत्य पाठपुरा या गोष्टीसाठी राहिला आणि विधिमंडळामध्ये त्यांनी खूप जोर धरून हा प्रश्न मांडला। त्याच्यामुळं बावनकुळे साहेबांनी त्याची दखल घेतली आणि त्यांनी प्रशासनाला कारवाई करण्यासाठी खाली सांगितले। खूप वर्षापासून हा रस्ता चालू होता आणि इथनं अचानक रात्रीतनं रस्ता गायब झाला आणि आम्ही बरेच वेळेस पाठपुरावा केलो तरी सुद्धा त्याची दखल कोणी घेत नव्हतं आणि पहिल्यांदा ही बातमी आम्हाला जय महाराष्ट्र या न्यूज वाहिनीने प्रसारित केल्यामुळं सगळ्यांची दखल घेऊन प्रशासन आज याची कुठेतरी दखल घेत आहे। तरी प्रशासनानं लवकरात लवकर हा रस्ता चालू करून दिला तर आम्हाला आमच्या जनतेचं खूप मोठं प्रश्न सुटेल। अजय गुडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर।